जेवढे काही बांधव असतील स्टेजच्या खाली बसा. सर्व बांधव सर्व माझ्या बांधवांना विनंती आहे स्टेजच्या खाली जेवढे काही असतील सर्वांना फक्त मनोरंजनासोबत त्यांच्यासोबत असलेले त्यांचे सहकार्य चारित्र्य संपन्न शस्त्रवीर मुघल संघारक रणमार्ग विद्वान छत्रपती संभाजी महाराजांची स्टेजवरचे खाली आता चला स्टेजवरचे सगळे माणसं खाली या स्टेजवरचे सगळे माणसं खाली या चला सगळे खाली बसता सांगा जेवता महाराजांच्या पाठीमागे स्टेजवरचे सगळे माणसं खाली या सर्वांनी खाली आहे फक्त आणि फक्त रणनीती सर्वांना विनंती आहे सर्वांनी खाली जावं फक्त सर्वांच्या पाठीवर थांबणार आहे सर्व समाज बांधव इथं बसलेला आहे सर्वांना विनंती आहे सर्व खाली सर्वांना कळकळीची विनंती आहे सर्वांना कळकळीची विनंती आहे की सर्वांनी खाली जावं सर्वांना विनंती आहे सर्वांना कळकळीची विनंती आहे स्टेज खाली करा स्टेज लवकर खाली करा संवाद आहे सर्वजण विनंती सर्वांना विनंती आहे खाली सर्वांना कळकळीची विनंती आहे की जरांगे पाटलांची तब्येत ठीक नसताना देखील आपल्याशी संवाद साधण्यासाठी मराठ्यांच्या जाण्यावर रक्ताचं पाणी लावून आपल्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत आहे आणि जर काही वेळा तुम्हाला कळकळीची विनंती आहे समजून घ्या सरकारला या दिल्लीच्या तख्ताला देखील या परभणी नगरीचा आवाज दिला पाहिजे मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो मनोज दादा तुम आगे बढ़ो छत्रपती शिवाजी महाराज की सर्वांना विनंती आहे सर्वांना परत सर्वांना विनंती आहे की खाली या लवकरात लवकर सर्वांना कळकळी सर्वांनी
सर्वांना विनंती आहे सगळेजण सगळे आज मैदानावर उपस्थित होते. चला ना खाली चला. सर्वांना विनंती आहे लक्ष असू द्या. आपले लाडके मनोजदादा पाटील फक्त एकटे या मंचावर आणतील. ते सर्व मराठी बांधवांनी सूचना आहे कृपया आवाजाकडे लक्ष असू द्या. सर्व मराठी बांधवांना सूचना आपण सर्वांनी कृपया खाली व्हा. आपल्या नियमाप्रमाणे फक्त मनोजवर राहतील. इकडे साईडला थांबा. साईडला थांबा. सगळ्यांनी खाली सगळ्यांनी खाली सगळ्या जणांनी खाली सगळे कोणीही राहणार नाही. चला लवकर चला चला पुढे लवकर हो पाणी द्या. खाली खाली चला सगळे खाली लवकर लवकर खाली सगळेजण खाली पोलीस जाणार नाही. चला खाली आवर चला सगळ्यांनी पाठी
आयुष्याचा विषय आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्यासाठी मराठा आरक्षण हा विषय आपल्या जीवन जगण्याचा हा विषय. आपण कधी काम करताना समाजाच्या तुम्हाला आरक्षण काय काय बोला करायचं, तुम्हाला पोरं करायचं तर नाही करायचं. आधी तुमच्या आड्यामुळे गोंधळामुळे 5-5 जागा ठेवायला गेल्या. इथं आमच्या गोरगरीब माणसांचं वाटोळं व्हायला लागलं. इथं आमच्या जीवनाच्या इथं लेकरांना राहता लागला, लेकरांच्या वाटोळं व्हायला लागलं. इथं लाखांना लेकरं सुशिक्षित बेकार म्हणून पडले होते. आई बाबांनी मस्त कष्ट करायचे तर थोडं फाशी घ्यायला लागले. तुम्हाला काय होतं गोंधळ करायला उभी जात संपायला लागली. इथं जात महत्वाचे, मानकाम महत्वाचा नाही. मी आतापर्यंत एकाही गोष्ट बसलो नाही. माझ्या समाजासाठी मी ना खुर्चीला शिकतो ना व्यासपीठाला शिकतो. मला मानकामाची गरज नाही. वर बसलं तरी आरक्षण मिळणार आणि खाली बसलं तरी आरक्षण मिळणार. कुठं नाही करायचं एवढं तरी बरं. तुम्हाला ही जागा मराठ्यांची, हे व्यासपीठ मराठ्यांचं आहे. इथं फक्त मराठ्यांचाच विषय चालू आहे. इथं राजकारणाचा विषय अजिबात चालला नाही पाहिजे. आणि परभणी महाराष्ट्रात खूप ताकदवर जिल्हा. विनाकारण आपल्या जिल्ह्याचं नाव खराब होईल असं तुम्ही वागू नका. समाज टिकला पाहिजे. आधी समाज टिकला तर आपल्याला किंमत. समाज नाही टिकला आपल्याला काहीच नाही. समाजाचे लेकर मोठे झाले तर आपल्याला मान सन्मान राहणार. इथं वर खाली बसायसाठी बरोबर वापस खाली आता बसता तुम्ही खाली मी त्याला काही मी वर उभा राहिला 2-3 जण येऊन त्याची फिल्म लागली होती घेऊन बसला सगळं. त्याच्यापेक्षा लगेच आम्हाला ती घालवा एक तर सगळे वर बसत नाही सगळे घरी राहतो. माझ्या मोठेपणासाठी किंवा तुमच्या मोठेपणासाठी जात संपायला नको ना. जातीपेक्षा मोठं काय नाही इथं. आता ते इकडचे स्वतंत्र आले की इकडचे आळ लागला, इकडे आळ लागला की तिकडे आळ लागला. तुमचं काय काय करणार आम्ही आम्ही सोबत आमच्या पोराचं आहे. इकडच्या पाठीवर येते तिकडच्या महाराष्ट्र भेटीचं आरक्षणात आणले ना तुम्हाला सांगतो सगळ्यात मोठा डाग लागला ना परभणी हिंगोली हे जिल्हे असे इतक्या ताकदीने धावून येते. महाराष्ट्रात सुद्धा जे जिल्ह्यापुढे इतके ताकद आहे. आपण आपली किंमत टिकवून ठेवायची आपल्या समाजाची. कारण आपल्या समाजाचे काही शक्ती असते ताकदीची, ते आपण टिकवून ठेवायचे. आपला जिल्हा किती आहे तेव्हा अंतर सांगायची गरज नाही. परंतु थोड्या दुकानवर काही गोष्टी दिसायला लागल्या. मी तुम्ही खाली उतरावं म्हणून नाही आलो, तुम्ही व्यासपीठाच्या खाली उतरावं म्हणून मी नाही आलो. व्यासपीठाच्या पुन्हा दोन गट पुन्हा दुहेरी नको म्हणून मी नाही आलो. पुन्हा मला खाली बसून आपल्यात हे नको आहे. मी शेवटचं सांगतो तुम्हाला आरक्षणाकडे तुमच्या पायाला सांगतो पाय जवळ माझी जात नाही सराई करताना ही आता बसून एवढा खूप कसे जात एकत्र येण्यासाठी खूप पिढ्या येण्यासाठी एकत्र येण्यासाठी आता तुम्ही येत आहे. तुम्हाला तुमचं व्यासपीठ एकमेकाला काम द्यायला हे नाही. इथं सातारा शांत करायचं सगळे जातीनं सामावून घ्यायचं आपलं. आणि कोणत्याही पार्टीचा असो
कोणत्याही संघटनेचा असो मराठा समाजाचं काम आलं की पुढं होऊन आपण सगळ्यांनी एकमेकांना मदत करायची या भूमिकेतून मराठा समाज आता शिकणार इथून पुढं काम करताना आपल्याला कसं जायचं आता विषय आरक्षण 10% दिले सरकार आपण सांगितलं होतं की आरक्षण आम्हाला नको ते आरक्षण शिकणार नाही आमच्या लेकरांचा पुन्हा वाटव म्हणून आपण राज्यात पुन्हा एकदा संवाद बैठका सुरू केल्या आणि मी बोललो तसंच झालं आता जी भरती आहे आरक्षण मिळालं 10 त्या आरक्षणामुळे आता जी नोकर भरती याच्यात त्या आरक्षणाचा आपल्या पोरांना काहीच उपयोग होत मग ते आरक्षण दिलं कशासाठी दिलं या आरक्षणामुळे मराठ्याचं वाटलं होणार काय बाकी पहिले तर सापडले कोणाला जर त्यांचे पैसे सापडले असले तर आम्हाला आणि मराठ्यांच्या हाताला लागले असले इमानदारीच माझ्या आणून पुढं पडले असते त्या खिशातून भेटली तर तिथं पुढं पडले असते तुमच्या आसपास पुढं टाके किंवा काही पैसे दिसले तर त्यांना फोन करा किंवा नंतरही येऊन सांगा व्यासपीठावर नंतर येऊन सांगा की सांगितले तुम्हाला भेटून जाते काळजी करू नका भेटून जाते भेटून जाते मराठा समाजाला आहे काय मला तुम्ही देऊ का एक तुमच्याकडे 10% आरक्षण दिलं तेही आरक्षण दिलं परवाने न्यायालयाने निकाल दिला आहे त्या आरक्षणाचा उपयोग मराठ्यांना घेता येतो बघा आता 2 आठवडे आपल्या दिसत आहे एका दिवसात आपल्याला 10% आरक्षण दिलं त्याच दिवशी केंद्रातलं आरक्षण EWS सुद्धा म्हणजे मराठ्यांच्या पोराला EWS मधूनही फायदा घेता येत नाही आणि 10% दिलं त्याच्यातूनही घेता येत आता जगायचं पोरांनी कसं आपल्या डोळ्यात आपल्या लेकराला आपल्या लेकराचं वाटलं होत असताना आपण नाही करू शकतो पोरं शिकवायचे आपण आणि आपल्याला आशा राहते आता माझं अधिकारी होणार आहे या आरक्षणावर त्या होत नाही नेमकं आपण भानावर येणार गरजेचं आणि आपण सावध भान राहणं गरजेचं तर त्याही बाजून हे काय आपण सगळ्यांनी सावध राहणं गरजेचं मी ते सांगण्यासाठी तुमच्या दारात आलो आता सावध राहा कारण असे जर गावात आपल्या मराठीने पोरं संपवायचं सरकारने ठरवलं असतात आपल्याला पुन्हा एकदा उठाव करावा लागेल मग अगोदर आपले लेकरं डोळ्यासमोर ठेवा नंतर राजकारण डोळ्यासमोर ठेवा या राजकारणी लोकांचं ऐकून आपल्या हाताने आपलं वाटोळ करू नका यांच्यामुळे आपला काय राहत नाही कोणी आपल्याला कधी काय नाना देत नाही आपले लेकर आपल्याला जवळ वाटतात आपले लेकर आपल्याला शिकवावं लागतात आणि मोठे करावं लागतात यांच्या स्वतः माहीत आपल्या पोरांचं वाटोळ करतात कालचा पाठीमागचा 8 दिवसापूर्वीचा थोडा प्रसंग डोळ्यासमोर आणून बघा
अधिवेशन बोलवलं. त्या अधिवेशनात सगळ्यांनी मराठा समाजाच्या सगळ्या शहराच्या आमदार बनवण्याच्या बाजूला बोलायला पाहिजे. आमदार मंत्री एक जणही बोलला आहे. ज्या आमदाराला मंत्र्याला आपण मोठं केलं त्याचा एकही आपल्या लेकराच्या आरक्षणाच्या बाजूने बोलला, कारण त्या आरक्षणात आपले लेकर मोठे होणार आहे. त्या बाजूला नाही बोलले पण त्या बाजूला सरकारच्या बाजूला ते म्हणजे आमच्या नेत्याला आणि आमच्या पक्षाला बोलला. मी काय चूक केली? माझ्या गोरगरीब मराठीच्या लेकराला आरक्षण मागितलं तुम्ही 6 महिने झालं देत नाही. 6 महिन्यापासून तुम्ही आमच्या लोकांना येड्यात काढायला लागले. राज्यात एवढा मोठा समुदाय आमचा आहे की तो जर उभा नाही राहिला तर कोणाचं काहीच करू शकत नाही. एवढा मोठा समुदाय आहे. तरी या मराठ्याच्या लोकांना तुम्ही 6 महिन्यापासून येड्यात काढलं, मग बोलणार नाही तर काय करणार? माझ्या जागेवर तुम्ही या. तुम्हाला जर एखाद्या माणसानं 7 ते 4-5 महिने येडे घालायला लावले त्याच्या घरी, तुमची काय परिस्थिती होणार? तुम्ही म्हणणार 6 महिने झाले तुमच्या घरी चक्रा मारतोय, तो आज उद्या काय लावले, तुमचे सुद्धा तळपाय काय मस्तकाला जाईल ना. तसंच माझ्या आई बहिणी, माझा मराठा समाज करोडोच्या संख्येत रात्रंदिवस मागणी करतो. माझी तळपाय त्या मस्तकाली, कारण मला तुमच्याशी नाही देणे गेलं, मला माझ्या समाजाशी देणे गेले. तुम्हाला मोजेच मला आरक्षण पाहिजे म्हणून बोललो. पण बोललो तर कोणाला बोललो? पक्षाच्या नेत्या. तुला तर नाही ना बोललो? तू तर मराठा समाजाचा मंत्री आणि आमदार आहे. तुला तर नाही बोललो नाही. तू तर जातीहून बोलायला पाहिजे होती. तू उलट तुझ्या नेत्याला सांगायला पाहिजे होती. 6 महिन्यापासून मराठा समाज आरक्षण मागतोय. ओबीसीतून सगळ्या श्रेणीची अंमलबजावणी करायचं तुम्हीच म्हणणार. हा मग तुम्ही देऊन टाका मराठ्यांना. हे आमदारांना आणि मंत्र्यांना म्हणायला पाहिजे होतं. किंवा ते न म्हणता दिवसभर अधिवेशन माझ्याच नावावर समजून याला अटक करा. मला का अटक करा? आमच्या नेत्याला बोलवा. तुझा नेता तुझ्यासाठी मोठा आहे का? तुझे जात बाप कोणाला म्हणतो? तुला मोठं तुझी जात का तुझा नेता? नेत्याने नाही मोठं केलं तुला. त्या माझ्या गोरगरीब मराठ्यांनी तुला मत देऊन मोठं केलेलं आहे. तुझ्या नेत्याने नाही केलं. तू जातीच्या पोराकडून बोलायला पाहिजे होतं. मी तुझ्या जातीसाठी मागतोय. तुझ्या जातीचे लेकर मोठे व्हावेत म्हणून मागतोय. ते आरक्षण सुद्धा घेणार आहे. तुझे पोरही घेणार आहे. तुझे कार्यकर्ते पण घेणार आहे. शिक्षक वर्ग सुद्धा घेणार आहे. नोकरदार सगळा वर्ग, व्यावसायिक वर्ग मराठ्यांचा घेणार आहे. शेतकरी मराठा, कष्टकरी मराठा सगळेच मराठी आरक्षण घेणार आहे. मग तुम्ही जातीकडून बोलायचं सोडून नेत्याकडून बोलायला लागला आणि मागणी केली मला अटक करायची. का? तर मी गोरगरीब मराठ्यांच्या पोरांचं काम करतोय म्हणून. तुम्ही पण करत नाही. मी करतोय, मलाही करू द्यायचं. म्हणजे आपल्याच लोकांनी आपलेच लोक संपाचे ठरवलंय काय? आणि आता तुम्ही मोठे होणार. आता तुम्ही नेत्याकडून बोला. आम्हाला माहिती आहे कोण कोण बोललाय. ते काय टीव्हीवरती सुरू होतं. नाव सांगायचं कोणाला गरज नाही. सगळ्यांनी नाव लिहून ठेवले. तुम्ही बोलला. आता तुझा नेता आणि तुझा पक्ष तुला निवडून आणणार का? तुला मतदान तो नेता निवडून आणणार आहे का? आता कुठून काय आम्ही निवडून मतदान केला तिकडून. आता कुठून आमच्या लेकराच्या मनक्यावर काय देऊन तुम्हाला मोठं व्हायचं? आमचं आरक्षण मागायचं सोडून तुम्ही नेत्याच्या बाजूला बोलायला लागला. तुम्हाला शब्द का? तुम्हाला कुठेतरी लाज वाटायला पाहिजे. ज्या जातीला मोठे गेलं तर या उपकार करायला हे सगळे फिरून बोलायला लागले. पण माझा असंच आहे तुम्हाला, ही टोळी सगळे येत होते. पुरे मंत्री आमदार एक कोण होते. विरोधी पक्ष सुद्धा त्यांचं पण झालाच आहे. अधिवेशन नीट पुन्हा एकदा ऐकून बघा.
विरोधी पक्ष सुद्धा त्यांच्याकडून झाला. हे सगळे जरी एकूण झाले ना तरी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय मी हटत नाही. यांना काय ताकद लावायचीच नव्हती. मी माझ्या गोरगरीब या राज्यातल्या करोडो मराठ्यांच्या लेकरांच्या डोक्यावर आरक्षण देऊन गुन्हा टाकल्याशिवाय मी मागे सरकत नाही. यांना कितीही ताकद लावते मी मरायला नाही देत. मी मरायला घेत असतो तर हॉस्पिटलला बसलो असतो. मी हॉस्पिटल सोडून बाहेर मी भेट नाही काय दोन मी यांनी किती दबाव आणला तरी मी नाही मागे सरकार. यांचं म्हणणं काय तेवढं तुम्हाला सांगतो. ऐका तुम्हाला 10-15 मिनिटं टाइम नाही का बोलू का? यांचं एकच म्हणणं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं 10% आरक्षण तुम्ही घ्या. नसता आम्ही तुम्हाला कुठून टाकू. मला तुम्ही हो म्हणा ते टिकणार आहे म्हणून अशी त्यांनी काही आमदारांची मंत्र्यांची बैठक केली. हे पोरग म्हणजे सत्तेच्या मधला आणि मराठ्यांच्या मधला काटा आहे. हे जोपर्यंत मराठ्यामुळे तोपर्यंत हे एकदा आरक्षण देत नाही तर आपला विषय संपतो. निष्ठावान हा खूप निष्ठावान आहे. याची निष्ठा याच्या जाती होती आणि याच्या जातीला हे देव मानतो. शिव आपल्याला फुटू शकत नाही त्यासाठी याला मध्ये टाका असं षडयंत्र त्या गरज. आणि त्याबाबत माझ्या विरुद्ध त्यांनी यासाठी सुद्धा फडणवीस मी त्याला घाबरत. त्यांनी किती ताकद लावली. माझं एकच मत तुम्ही किती एकत्र आले तुमच्या मुलगावर पाहिजे मी आरक्षण घेणार आहे. मी कानात सुद्धा भेट नाही. तुझ्या दाराचे तर म्हणून सांगितलं सरळ जागर बघा. त्यांनी तर कवाडच लावून घेतलं पुढं जाऊन. मी देवेंद्र फडणवीस साहेबांवरती एकही शब्द 6 महिन्यात बोलल्यावर एक पण त्यांनी चूक केली. आणि माझा स्वभाव वेगळा आहे. मराठा आरक्षणाला विरोध करणारा तेव्हा कोणी पण असो तेव्हा मराठ्याचा असो नाही ते कोणाचा असो मी त्याला सोडित नाही त्याला वाजी करतो. मला सहन नाही होत मराठा आरक्षणाच्या मराठा समाजाच्या विरुद्ध बोलतो. आणि मी याला फुटत बी नाही मॅनेज बी होतो. सगळ्यात मोठं सुरू आहे कारण मी नाही गद्दारी करू शकत समाजाची. त्यांचं म्हणणं 10% घ्या. बरं आता घेतलं ते टिकणारच नाही. मग करोडो पोरांचं नुकसान करून ते डोक्यावर माझ्या करोडो पोरांचं पाप घेऊन गेला. ते 10% होत नाही म्हणू शकत. त्यांचं एवढंच म्हणणं आहे. हे जर म्हणला ते चांगलं आहे टिकणार मराठी घेते. आता ते टिकणारच नाही. मी कशावर म्हणायचं आता हे सगळे कामकाजामध्ये केली ना तरी टिकवण्याची जबाबदारी सुद्धा सरकारची. तेही त्यांना वाशीमध्ये मुंबई सांगितलं गुलाबाचा आपण होऊ देऊ नका आधी सुचलेले आहे. आणि अंमलबजावणीच्या नंतर टिकवण्याची जबाबदारी सरकारची. कारण सरकारला टिकावं लागत असतं कारण सरकार आम्ही नाही आम्ही जनता आहे. ते टिकवणं सुद्धा तुमची जबाबदारी. आता कालपासून झालं सुरू मराठी एकत्र आलेले त्यांना वाटलं एकत्र नाही ते मराठी. त्यांनी सांगितलं मराठी खुश आहेत म्हणजे फडणवीस साहेब म्हणजे 10% आरक्षण दिलं. महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज खुश आहे खुश. मला परभणीकरांना एक प्रश्न मोकळ्या मनाने सांगा जे टिकत नाही ते 10% आरक्षण ते दिल्यामुळे तुम्ही खुश आहेत ना? ते तर म्हणतात मराठी खुश आहेत. मग त्यांच्या भोवती 10-20 जण आमदार भेटते ते घोषित म्हणजे मराठा समाज आहे काय? इथं करोडो मराठा समाजाची मागणी ओबीसी आरक्षणाला आणि तीच आपल्याला मिळवायची. त्याशिवाय सुट्टी नाही कुणीही असो त्याशिवाय सुट्टी नाही.
त्यांचं म्हणणं आहे, जर 10% नाही घेतलं आम्ही तुमच्यावरती खोटे गुन्हे दाखवतो. म्हणजे कोणते? ते आपले बांधव नाही का, मी गावात आल्यावर जे शिकायला होते फुलं टाकीचे, त्यांना खपा नसते. त्याला असं ते शिकायचे त्यांचे शिकायचं. बरं आता मी पहिल्यापासून सांगतो लावू नका, तुम्ही माझ्या भाषणात चेक करून लावा. मी म्हणतो म्हणजे ते शिकायला लावू नका, विनाकारण खर्च करू नका, माझी दार मला सुरायची, माझं जीवन मला समाजासाठी द्यायचंय. फुकट समाजाचा पैसा नाही बरोबर नाही, पण ते पोटी ऐकतच नाही. ते जे शिकायला होतं मग त्यांच्या लोक पोटा त्यांचं म्हणणं काय आहे, ते आम्ही शास्त्राचे संभाजीनगरला ते आता आणि त्या अमरावतीला का पुढं मोदी साहेब आले त्यांच्यावर पण टाकलं नाही. यवतमाळला पुढं आले, आता मी काय करू त्यांचं बोलवलं टाकलं. तुम्ही आता त्यांना मराठी टाकले ना, मराठी फेकी द्या आता द्या, मी त्याला करू काय म्हणून त्या देशीवर गुन्हे दाखल करायला चालू केलं. असं राज्यात कधी इंग्रजांना तर केलं होतं का? पैसे मराठी, फुलं मराठी, जे शिव्या मराठी, मागणी मराठी, फुलं दळायला मराठी, रस्ते आमचे, लोक आमचे. तुला नेट काय नेमकं? तुला काही सांगेल का? नाही. तू तुझ्या डोक्यात टाकून घे फुलं स्वतः 2-3 किलो आणून. तुम्हाला लोक वर पाडायचे, लोकांचं रक्त प्यायचं, गोरगरिबांना लुटायचं, तुमच्या कसे फुलं टाकते? मी माझं कुटुंब बाजूला सारून या समाजाला मायबाप मानलंय. रक्त जाळतं माझा समाज, माझ्यावर प्रेम करतो, माया करतो. आणि मी म्हणतो ना नका टाकू, पण ते ऐकत नाही. त्याला काय करतो? तू येऊन सांग त्यांना टाकू नको फुलं. त्याने आता जीसीबीवर गुन्हे दाखल करायचा. पोरांनी आपल्या बोर्ड लावले, चलो मुंबईची, ते बोर्ड काढायला सुरू आहे सध्या आणि गुन्हे दाखल करण्यात चालू. आता त्या बोर्डावर काय महाग होतं हो, काय करायला येऊन लावलं. आता ते लोक लावतात त्याला मी काय करू? तू हे कोणीच नाही ना, त्याला मी काय करू? मा काय दोषी? मग आता त्या बोर्ड काढून त्या पोरावर गुन्हे दाखल करायला चालू. कुठं 4 महिन्यापूर्वी साखळी उपोषण केलेले, रस्ता रोको केलेले, रॅल्या काढलेल्या, सभा घेतलेल्या, ते गुन्हे आत्ता करायला लागले. आत्ता काय नाही येते फडणवीस आहे तुमची. मराठ्यांविषयी तुमच्या मनात किती द्वेष आत्ता बाहेर पडायला लागला. एक तर छोटं आरक्षण 2दा गेलं, 2018 दिलं ते गेलं, आता 24ला दिलं ते सुद्धा काल गेलं. इतका द्वेष मराठ्यांबद्दल फडणवीस साहेबांच्या मनात पहिल्यांदा बाहेर पडला. बरं म्हणते काय? अधिवेशनात आई बहिणीवरून बोलला मी. आता उपोषण 8-15 दिवस भाकर नसल्यावर चिडचिड होती. बोललोय असं मला माहित नाही, त्याच्यात बोलल्या ध्यानात सुधारत नाही, कारण त्याच्यात सारखा झोपून माणूस असतो. तुम्हाला उपोषण नाही कळायचं फडणवीस साहेब काय असतं, तुम्हाला उपोषणात काय काय होतं हे जर बघायचं असतं तर 8 दिवस माझ्या शेजारी उपोषण करा. मग तुम्हाला कळण उपोषण म्हणजे काय, हवा कुंकून बाहेर गेली. मग तुम्हाला ध्यानात येईल कोणत्या बाजूने हवा बाहेर घेतली ते कुंकून आत घ्यायची, मेळ सुद्धा लागणार नाही तुम्हाला. आणि तुमची ढेरी कवाची मागं गेली, मेळ देण्याला लागणार तुम्हाला. योगा करायची गरजच नाही, वजन कमी करायचं औषध माझ्याजवळ. तुम्ही इकडे माझ्या शेजारी बसा, तुम्हाला उठूनच द्यावं लागलं पाहिजे. पाहता तुम्हाला उपोषणाची किंमत नाही करायची. बोललो का नाही बोललो मला माहित नाही, म्हणे आई बहिणीवरून बोललो. ठीक आहे बाबा, तुझ्या आई बहिणीवरून बोललो, खूप वाईट वाटलं तुम्हाला, म्हणून सगळं सभागृह तुम्ही आणि मराठ्यांच्या सगळ्या आमदार मंत्र्यांनी डोक्यावर घेतलं. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या ना फडणवीस साहेब. आंतरवालीच्या आई बहिणीच्या डोक्यात गोळ्या घातल्या तेव्हा तुम्हाला तिच्यात आई बहीण नाही दिसली का?
तुमची आई बहीण तुम्हाला दिसली, घरातली ती तुमची आई बहीण, आणि आमची मराठ्यांची आई बहीण आई बहीण नाही का? त्या आईच्या गुडघ्यात गोळ्या गेल्या, तिला आत्ताही चालता येत नाही, तिला रानात सुद्धा जाता येत नाही, तेव्हा तुम्हाला ती आई बहीण नाही दिसली का? तिच्या डोक्यात बंदुकीच्या दस्ते हल्ले तर माता माऊलीच्या डोक्याच्या चिंताड्या झाल्या. 34 टाके एका आईच्या डोक्यात पडे, त्याच्यात तुम्हाला तुमची आई बहीण नाही दिसली का? त्यावेळेस 300 350 आमच्या मराठ्यांच्या पोरांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली. ते आमच्या आई बहिणीच्या कपाळाचा कुंकू फुटला, तिचा संसार उघडा पडला. तिच्यात तुम्हाला नाही आई बहीण दिसली. तुमची ती आई बहीण आणि आमची ती मुलीच नाही. ही नियत आहे का तुमची? गृहमंत्री म्हणून स्वतःला मिळवता, दुसऱ्याच्या आई बहिणीवरच्या हल्ला म्हणून म्हणता. त्या 9 वर्षाच्या मुलीच्या पायात गोळी शिरली, ती गोळी काढताना 1.5 लिटर पाणी तिच्या पायातून निघलं, तवा नाही का तुम्हाला ती आई बहीण वाटली? तुमची ती आई बहीण वाटली तुम्हाला, आणि दुसऱ्याची आई बहीण नाही. वा, गृहमंत्री म्हणून तुम्ही वागताय. तुम्हाला काय करायचं करा, मी आरक्षण घेण्याचं तुम्हाला सोडतच नाही. तुमची नियत आई बहिणीबद्दल आमच्या लक्षात आली काय? आमच्या आया बहिणीला गणेश करता येत नाही. 200-250 महिलांच्या मुंडकर पाय देऊन मारले त्यांना. तवा नाही तुम्हाला आई बहिणी, तवा तर म्हणजे पोलीस माझे पोलिसांनाच मारले. ही तुमची नियत मराठ्याविषयी. त्या पोलिसांना तुम्ही निलंबित केलं, मारलं म्हणून 8-10 दिवसासाठी मी रात्री बाईक घेतली. त्या पोलिसांचं नेमकं काय? मायबाप मराठ्यांना या परभणीकरांना सांगतो आणि परभणीतून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो, जे पोलिसांनी आपल्या माता मावल्यांना मारलं होतं ना, त्या पोलिसांना देवेंद्र फडणवीसांनी बढती दिली. त्याला पोस्ट वाढवून दिली मारण्याबद्दल. फक्त 8 ते 10 दिवसासाठी निलंबित केलं. फक्त माता मावल्यांना मारलं म्हणून लक्षात आलं आणि निलंबित केलं. आज त्या सगळ्या पोलिसांना त्या एसपीला सुद्धा पुण्यात बढती दिली. पहिला जो एसपी होता, आता त्याला दुप्पट त्यांनी बढती दिली. वारे देवेंद्र फडणवीस, आया बहीण तुम्ही आम्हाला शिकवणार आणि आमच्या आया बहिणीला मारलं, त्या पोलिसांना तुम्ही बढती दिली. ही नियत तुमच्या आया बहिणीची, आणि आया बहिणी तुम्ही आम्हाला शिकवणार. त्या पोलिसांना निलंबित करण्याऐवजी, नोकरी काढून टाकण्याऐवजी त्याला मोठमोठ्या पदावर बसवलंय आणि निवडून मराठ्यात कोण येणार आणि आई बहिणीची भाषा तुम्ही आम्हाला शिकवणार. तुमच्या घरातली ती आई बहीण आणि आमची राज्यातली माता मावली ही आई बहीण नाहीये. हिचे पाय ओढले तरी तुम्ही काहीच बोलला नाही, आणि पाय मोडणाऱ्या पोलिसांना तुम्ही बढती दिली, म्हणजे बक्षीसच दिले थोडक्यात, आणि राज्य चालवायला निघाले. तुम्ही फडणवीस तुम्ही लय मोठी चूक केली. तुम्ही माझ्या नादाला लागू नका. तुम्हाला मी आपण जाहीर सांगतो, तुम्ही गलत माणसाला घेतला. तुम्ही माझ्या नादाला लागू नका. तुम्ही जर माणसाचा आरोप केला, तुम्ही सारखं मराठ्यांना सारखं तुम्ही जर आरोप करायचा प्रयत्न केला तर मी तुम्हाला सरळ केल्याशिवाय सोडणार नाही. मला तुमच्या राजकारणाचं काय घेणं नाही. कोणी निवडून येण्याचं तिकडे उलटे पाहिजे पाडा, पण माझ्या समाजाच्या पोराचं जर वाटोळा करायला गेलं तर मी तुम्हाला नीट केल्याशिवाय सोडणार नाही. तुम्ही माझं काही करू शकत नाही. तुम्हाला नाद लागलाय मला माहिती. त्या छोट्या केसेस करून लोक घाबरवण्यात मी त्या घेणार का नाहीये. दवाखान्यातल्या साड्या तोडून आलं तुमच्या समोर जाण्यासाठी चौकशीला येऊ दिली कोणी. तुम्ही काही दावे टाकले,
इथं माझ्याजवळ यशस्वी होणार, तुमचं आयुष्यातले स्वप्न पूर्ण नाही होऊ देणार. तुम्ही म्हणताय ना मला हरवणार आहे, ते आंदोलनातून मागे सरकवणार आहेत आयुष्यभर, तुमच्या 10 पेढ्याने गेलं ना, मी तुम्हाला हरणार नाही, पण ओबीसी करून आरक्षण घेणार. तुम्ही मला नाही शिकवायचे दादागिरीची भाषा, आणि या मराठ्यांना दादागिरी चांगली माहिती आहे. याने इंग्रजांना सुद्धा पोट टेकून दिलं नाही इथं लवकर, निजाम सुद्धा टोपा झाकून लावला यांनी. तर तुम्ही कोण? तुम्ही पण त्या झाडाचा पाला आहे. मराठ्यांच्या नादी लागणे एवढी साधी सोपी गोष्ट नाही. तुमची आताच पातळ झाली, नुसते मराठी फॉर्म भरीत म्हणले तर. आणि तिथं पुढं लय राहिलंय. फडणवीस साहेब तुम्हाला लय बघायचं आणखी, तुम्ही फक्त बघा आणि गोळ्या पुढं तुमचं ठेवा. आता कवा की गोळ्या घेतली एवढी येऊ शकते तुमच्यावर. आज ते साखर फिकर, तुम्हाला शुगर फिगर बीपी भेटी काही एक बाटली टमुलं ते सगळं ठेवता. आता टमरेन सुद्धा सगळं राहू द्या, काही गडबड नको व्हायला. टायमाला मराठ्याला बाथरूम सुद्धा देणार नाही तुम्हाला, कारण तुम्ही मराठ्याच्या विरोधात गेला. आता रासावत नाही बघायचे. आता इथं मराठ्यांनी एकच असं बाहेर काढलं, त्यांनी डाव टाकला खोटे गुन्हे दाखल करायचे. मराठ्यांनी डाव टाकला फॉर्म भरायचा. मराठ्या सगळं डाव प्रति डाव गावाच करायचा आहे. मग आणि नाही बरं का ते. दुधीदान माया काय ते माझ्या समाजाचा निर्णय. मी समाजाचा मालक नाही, समाज माझा मालक आहे. मी फक्त समाजाचा मुलगा म्हणून पुढे काम करतो. मी मालक नाही, समाजच माझा मालक आहे. पण तुम्ही असं डोकेदुखी करून ठेवली मला, ते मला 2 रोड ते मला म्हणजे वय फॉर्म भरणार इतक्या लोक मला नाही म्हणजे भरणार त्याला विचार होती. इतके लोडमध्ये आले ते तुम्हाला कुणी की कला सांगितली कुणी नाही. मराठ्याचा प्रत्येक डाव काढणं सोपं नाही. तुम्हाला कुणी शिकलं काय नाही. आता तुम्ही जर 20,000 एका मतदारसंघात फॉर्म भरणार, तुम्हाला चिन्ह काय द्यायचे ऐका काय कामाला मिळाला. आता येऊन 9,004 काय पिढ्यात झाले आणि परत त्याच्या पुढे गेले म्हणून ऐकायला मिळाले मला. आणि आता तुम्ही समजा एवढे फॉर्म भरले, आता बँकेचे भरपूर असतात. एक शाळात असते, एक केंद्र, 2 असते वस्त्यावर, आणि त्या शाळात कसं जाताय. आता जर 20,000चे नाले 1.5 किलोमीटर भरला जाईल. त्या फिरणार गेलंच राहील आणि ते ना फिरले त्याच्या राहणार आणि ते जर मराठ्याचं राहणार तर तेव्हा जर मला उद्या माहिती तर मग आजचे का द्यायचे काय तुम्हाला. आता कांदा बटाटो टमाटो गोटे गाठे आणि आपल्या चिन्हाच्यामध्ये त्यांचे चिन्ह सापडते का कुठची घेतली. आता एखाद्या बाबाचा जर नातूच 1000 किलो भरायला, मग ते म्हणणार आहे मग नातू खासदार होणार. आणि ते बाबा जर सकाळी त्याला दिसतच नाही समजा, आणि त्याचा सकाळी 7ला जर ते नंबर लागलं आणि 3 वाजता जर त्या बाबा चिन्हच नाही सापडत, बाकीच्या मतदान करायचं का. मतदान होत तर बाहेर दुसऱ्या जाता येत नाही. आणि बाबा जर त्यालाच गेले का बंद बॅलेट पेपरला, बाकीचा कार्यक्रम झाला ना, 12 मतदान पडलं की खासदार, ज्याचा वाडा मोठा तो खासदार. नुसते पळते आणि मग आलोच फोन करून येतो. खरं कधी मला माहित नाही त्याने भरले त्या दोघी त्यामुळे त्याला गेले ते घोडेच लावते ते घोडे. त्यांनी ते बोलतच नाही. त्याने पुढे शिकला आता पुढे तुम्ही या म्हणाले होता बोला ना, अशी खूप खाली त्या काढली कमेंट पाया बाळा 2 दिवस माझा सुटत नाही व्हा काही ते वाटलं. माणूस पाहणच पडतो लिंबा झाडा खाली पडतं तर शांत ते चांगली भेट वाटतं. ते वाचित आणि डायरेक्ट डोळे झाकून गेलं. एवढे एवढे पडते
अरे खरं ते स्वतःच्या घरात पुढे गेले दिसाल हिवाळ्यात काय फार थांबला गावाला तरी घरात तिकडे गेला हे आपलं मोकळे झालो आपण त्याच्याजवळ तर कागदच आहे पिशी बाजाराची पिशी आणि आपण कोणत्या चॅनलच्या बांधावर जातो त्यांना म्हणतो तुमच्या जर दम असताना टाकावं आता ते चॅनल बिचारे कशाला वाचते तू बोलतो मराठ्याच्या विरोधात मराठ्याचे पोरं खपा खपले तर खालून आणि ते वाचत आहे का ते चॅनल असा करतो मी वाचत तू तुकडा वाचतो तिकडे जोडतो मराठ्यांच्या विरोधात जाऊ नका त्याला खूप वेळ सांगितलं कारण ह्या मराठ्यांनी तुमचा उपकारायला फेडला 13% आरक्षण दिलं त्यावेळेस याच मराठ्यांनी त्याला यशस्वी आमदार दिले होते उपकार सुद्धा ताबडतोब फेडला होता तर तुम्ही आमच्या शेतात काय करा ते आरक्षण रद्द झालं आता पुन्हा ते डाव 10% आरक्षण द्या निवडणूक होऊन दे मग रद्द झालं तर झाला आता डाव तर मराठी हुशार आहे मराठ्याने ह्यावेळेस गुलाब उधारत नाही आणि त्यांचं स्वप्न काय होतं गुलाब उधारायचं मराठ्याने गुलाबच नव्हता मग त्यांनी एक स्कीम आणली त्यांनी त्यांच्या 5-5 जणांना टपरवून एकामेका टाका सुरू केला बोला म्हणलं राज्यात टाकला कोणी टाके नाही त्याच्या टपरवर टाकले त्याच्या टपरवर टाकले काय काय त्याच्या चेपीला केसच नव्हते टपऱ्याला त्याच्यावर गुलाब टाकला पाहिला आता ते लाल ते पी आणि ते गावाला ते तुला घाटी अंगाला खुशी देते मराठ्यांनी नाही उडाला आणि उडाला नाही खोटा बोला नाही उडाला आणि इथून पुढे जातीचं वातावरण बनवले पक्ष शिक्षक बाजूला सारायचे जात म्हणून टाकते ना पुढे आणि जातीच्या पोराचा कल्याण करायला माझ्याविषयी तर एवढा द्वेष आहे सध्या एवढं त्याला काही करून मध्ये टाकला आता मला मध्ये टाकणं सोपं आहे मला मध्ये टाकल्यावर आल्यामुळे काय काही मराठ्या आणि मला त्या खाली हे जर नुसते गाडीच्या पुढे जरी झोपली तरी 200 किलोमीटर होईल सव्वा पुस्तकून मला देतो मग 15 वर्षाने जेलमध्ये आणि मी मध्ये जातो भेटतोय मी काही जमत नाही जसं मराठ्याच्या आतल्या आतच पण आरक्षणच घेत आज सगळे काही गोळा करेल मी म्हणतो ना तुम्हाला पसंत बसलो ते त्या मराठ्याच्या काही सुद्धा मी आरक्षण शिकणार केलं त्याला जवळ बोलून घेणार मी म्हणणार तू कर तू काही काम करणार आहे मी काही कामात नाही दोघं जेल आपण आपल्या गोरगरीब मराठ्यांसाठी जेलमध्ये उपोषण सुरू करू जरी बाहेर कामाला येणार नसला जेलमध्ये तरी तो अचूक घेईल तो अभूत नाही घेईल पण मी मोठ्या काढणार मध्ये काढणार तुम्हाला आजच सांगू जरी म्हणजे मी आता जेलमध्ये सडन मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मागणार पण तुमच्याशी गदारी करून मी त्यांना तर जाणार बी नाही त्यांना हो बी म्हणणार नाही कारण त्यांना देऊ काय देते माझी देऊन देऊन जास्तीत जास्त मला काय देते पदक पैसे आता लोक त्याला काय दिले ते तेवढंच दिले पैसे नको कुठं जमत आहे मग पैसा पण जमत नाही हे जमत जमत पण तर मला लागतच नाही मी एवढा नशिबाने की हीच संपत्ती माझ्यासाठी खूप मोठी आहे मला कशाची गरज नाही म्हणूनच ते माझ्या मागा लागले सगळे तुम्ही बघा पोलीस बायाने फडणवीसांनी सगळ्यात संरक्षण सुद्धा कमी केलं आता मराठ्यात काय नाही मला संरक्षण काय नाही जेव्हा आणि मग मराठी काय आलंय सुरुवातीला दिलं आता काढून घेतलं सगळं गाड्या आहेत का त्यांचं नाही असं नाही लांब होऊन पडायचं नाही का एखादा लग्नात बसल्याला नसतो का पाहुणा ते मनपाच्या कोपऱ्याला गाड्या आहेत का 2 किलोमीटर मागं
2 किलोमीटर तिकडं पुढं कुठं आले पुढे पहिले आमचा सगळं चालायचं आता सगळं नाही चालत 8 दिवसात लांब होऊन होते नाही त्याला मूळवाटीचं आमंत्रण दिल्याचं येत होता आता हे ना तिकडं गरजच काय आमचा गावात आला आणि 100 जण आहे व तू कोण आहे ते पुढं मग तो काय घेतो आमचा कसा आहे म्हणजे हे सगळे प्लॅन यांनी परदेशात गणपती ठिकाणी काही झालं नाही मी तर आरोप नाही करणार कारण त्यांच्या कार्यकर्त्यांची जी तुम्ही म्हणता मी नाही म्हणणार त्याचं कारण नाही आजची परिस्थिती अशी खरं सांगतो मला कधी विरोध करायचा म्हणून करत नाही सध्या मराठ्यांचे माणसं पक्षाला मानायला तयार नाही थोडे ते भाजपासून जातीसाठी लागले म्हणजे माझे जेवढं आकलन ठेवला विरोधात गेला म्हणतो ना मी सुद्धा ते बोलता आवाज झाले तर तेवढीच जास्त कोण नाही ते वळवळ याच्यासाठी करते तर पक्षाकडून का बोलते त्याने लई भ्रष्टाचार केला त्याला वाटतं याचे मग बोलावं काय मिळेल गावाला आणि त्याची 21-25 तारीख असते त्याला आपण एखादं काम फेकलेलं असं गटार फुटार नाली भाजी डांबर ते आपल्याला थोडं ते सीझन येतं लय मोठे नाही सगळा समाजाच्या बाजून आरक्षणाच्या बाबतीत म्हणतोय मी तुम्हाला राजकारणाचा मागणी केलं ते त्यांच्या राजकारणात कामाची त्यांचे कुंकळच आहे पण मराठ्याच्या बाबतीत एकत्र नाही दिसला ते मराठ्याने त्याला सापडतं राजकीय करिअर त्यांनी मराठ्यासाठी धावून यायचं त्याच्या कामाला त्याने जायचं राजकारण आपण दिलायचं माझं राजकारण मार्गच नाही माझा उद्देश म्हणजे माझ्या गोरगरीब मराठीच्या लोकांना आरक्षण पाहिजे आणि ते मला घ्यायचं मग तुम्ही निवडून या मी तिकडे उलटे पाडा काही देणं गेलं कारण मला माझा समाज महत्वाचा आणि आजही सांगतो मी यापर्यंत देवेंद्र फडणवीसांचं किंवा शिंदे साहेबांचं माझं वैर नाही हे शत्रुत्व नाही तुम्ही मराठा आरक्षणाच्या विरोधात बोललात म्हणून बोललो आणखी नाही सांगतो सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणी द्या ओबीसीतून जे मराठ्याचं आरक्षण ते द्या ज्या ठरलेल्या 5-6 गोष्टी त्यासह शिंदे समितीच्या मुदतवाढीसह ते द्या आम्हाला राजकारणाचं निर्णय घेणं नाही आमच्या लेखाला आरक्षण लागतं ते आम्हाला द्या हेच मराठ्याचं महत्व काय बोललं काही गरज नाही आम्हाला कोणाच्या राजकारणात आम्हाला फक्त आमच्या समाजाचे लीडर मोठे करायचे आणि ते करण्यासाठी काय असणार तुम्ही किती ताकद लावली आता त्यांना ते पाठीवाड्यात म्हणले होते त्याच्यावर हल्ला घडून आणा काही महिलांनी पाठीला होते त्यांनी पण आपल्या पहिला 5 मिनिटात चौथ्या मजल्यावर आहे 5 मिनिटात या लाईव्ह चोर करतो त्यानुसार मागे माझा उभा आहे यांनी माग ओळख बोलतीच बंद पडली त्यांनी खूप निवेदन केले त्याच्यावर हल्ला झाला पाहिजे पोलीस यंत्रणा कमी करणं म्हणजे रस्त्यात पुढं भाजपच्या कार्यकर्त्याकडून मोठा हल्ला घडून आणायचा देवेंद्र फडणवीस साहेब त्यानुसार पुढेच म्हणत किंवा कोण आहे ना तुम्ही कुठं राज्यात हल्ला घडून आणणार आहे कार्यकर्त्या पण त्याला फक्त गाडीच्या पुढे आम्ही बी मराठीच्या आवाज काय असतो तुम्हाला दाखवतो पोलीस यंत्रणा कमी करणं हे फडणवीस साहेबांचे चालेल पोरावर केसेस करायला लागणार त्याचा गैरवापर त्या गृहमंत्री पदाचा करणं ही सगळे जाणून बुजून झाले जाणून का 10% शुका समजा मी जर 10% हो म्हणलो तर मग चांगला आणि नाही म्हणल्यावर वाईट ही कुठली पद्धत आहे तुमची ही कोणती पद्धत आहे राज्य चालवण्याची मी मरेपर्यंत माझ्या समाजाच्या बाजूला राहणार तुमच्या कधीच बाजूला येऊन मी बोलू शकत त्याच्यात ते गिरीश महाजन म्हणतो त्याच्या लय लाग केली आणि मै
तो लय राग काय राग केलं तो काय कॉफी पाहिजे मला एखादा गाच पाण्यातून कडं बोलतो आपला काय लागला तो माया तो बघ ना आता बळवाजाची नदी जामनेर सरकारमध्ये तो सगळं सगळे तुम्ही मराठी मला एक धडा लागले राहतात ते म्हणजे शेवटी मराठा हो ते म्हणजे आम्ही शेवटी मराठा तुम्हाला आमच्या काळात लागलं आम्हाला आरक्षण हे सगळे तरीही आम्ही तुमच्या बाजूला होणार बघूच म्हणले 34% मराठा बंदी किंवा कार्यक्रमच टाकायला होईल तो काय कामं झालं तो तुला लागले काय लागले तो पाहून टाकला मला बसायला आवडत तू हातवाडे राहिला आमच्या फुकटच्या हात येऊन गेला आमचा 20 रुपयाचे पाण्याची बाटली घेऊन गेला आमचा 20 रुपये लय महत्वाचे कारण आम्ही घामाचे पैसे आमचे ते दुसऱ्याच्या हागाणीचे पैसे नाही सांगते तो कशाला सांगणारे जातो काय लागेल तो खाल्लेले पोळी आता काय निघले आमच्या हातवाडीचे बैठकाला मी माझा समाज बैठकाला पाठवतो पण मी जात नाही मी आंतरवाडीतच बसून तो काय लागेल नाही उलट टाकतो तर मला शिंदे साहेबांचा सन्मान मराठीने 6 महिने केला 1-2 दिवस नाही शिंदे साहेबाचा शब्दाचा सन्मान 6 महिने मराठीने केला एवढ्या मुख्यमंत्र्याचा 75 वर्षात कुणीच केला नसत त्यांनी 30 दिवस मागायचे आपण 40 दिवस द्यायचे त्यांनी 2 महिने मागायचे आपण 2.5 महिने द्यायचे त्यांनी 1 महिना मागायचा आपण पुन्हा 1.5 महिना द्यायचा त्यांनी 3 महिने मागायचे आपण 3.5 महिने द्यायचे असे 6 महिने त्यांच्या शब्दावर आपण वेळ द्या तुम्ही आरक्षण दिलं का नाही दिलं माझ्या मराठा समाजाची फसवणूक करतात तरी मराठा समाजाला शिंदे साहेबच मराठ्यांना आरक्षण देऊ शकते मी सुद्धा म्हणत होतो आरक्षण देते तर शिंदे साहेब ते शिंदे साहेब काय म्हणतात माहिती का त्या देवेंद्र नादान ते म्हणते जरांगी पाटलाचं मला काही घेणं नाही दुसरं काय करत परत जो लिमिट तोडतो त्याचा मी करेक्ट कार्यक्रम करतो मा आणि तुम्ही अरे काय झोपी दे तुम्ही मी सांगून टाकलं जो मर्यादा तोडतो त्याचा मराठा करेक्ट कार्यक्रम करतो शिंदे साहेबांनी एवढी इज्जत मराठा समाजात होती ते फुटू कोणत्या पक्षात जो काही करून मराठ्याला त्याला नव्हतं देणं घेणं त्यांच्या हिमताईचं देणं घेणं मराठा समाजाला होतं की हा माणूस देईल त्या जनतेचं ते शब्द वापरल्यामुळं मराठा समाजाच्या शिंदे साहेब एवढे नजरेतून उतारले की प्रचंड नजरेतून उतारले ही खूप मोठी चूक शिंदे साहेबांनी केलेली मी बोललो कोणाला त्याला तुम्ही कशाला कधी बोलले मी मित्र फिरवतो मी घेत नसतो मी माझ्या समाजाकडून प्रामाणिक आहे तुमच्याकडून तुम्ही चुकला गेल्या धोळा मी सोडणार तुम्हाला जात मोठी माझी तुम्ही नाही तुम्ही काय केलं काय केलं पेशंट दिल्याला आम्हाला काय केलं तुम्ही 75 वर्ष झालं तुम्ही देमध्ये म्हणताय काय केलं कोणाला उलट या 75 वर्षाचे सगळे पक्षाचे नेते आपल्याच बाप जातीने मोठे केले नाही तर 20 वर्ष मागे जाऊन बघा याला मोटरसायकल तरी होती का जे आमदार मंत्री झाले काही नाही 25-30 वर्ष झाले ही आतापासून बघा आपल्या जेव्हा एवढे मोठे झाले याच्याकडे गाड्या घोड्या बंगले यांचे फारसे शिक्षित गेले 1.5 किलोमीटर रोज त्यांच्या गाडीचं टायर बांधायला आवडलं एवढ्या गाड्या कोणा केवळ येते पहिल्यांदा गाड्या पांजाला मोटरसायकल म्हणून लोकांचे पहिले चोर नाही मला ते इतकं गावाला आलं म्हणून या काही आमच्या जेव्हा आणि तू आता आमच्याच पोराचे मोठे पाडणार तुम्ही इलेक्शन आणले बघा तुम्हाला भाडायलाच पाहिजे काय कामाचे ते लोक तुम्हाला बरोबर तेल नाही घेऊन देतात तुमचा संसार तुम्हाला चालवायला काय हक्क घेता येते पुढं तुमच्या पोराला आयुष्यात आरोग्य द्या तुमचे पोर अधिकारी बनते नाही साहित्य कोणाला काय करून चालता आमच्याकडे असेल काय तुम्हाला कोणत्या नेत्यामुळे हक्कात राहिली गरज हे महाराष्ट्राचे एवढे पक्ष आहेत ना त्या पक्षातले सगळे नेते आपल्या लोकांना मोठे ते झाला असं आहे त्याचा आज असा आहे त्याचं पोर कसं आहे बरेच साहेब भुले तुम्ही लय मोठं कामा कामाची 12 वर्षी झाल्या रे कामा कामाच्या
सगळे साहेब, लहान साहेब, मोठा साहेब, कसं आहे ते पूर्ण अंदाज काय आणि त्याचं पूर्ण पुढे परदेशात शिकायला आपल्याला नव्हतं कोणाला आणि त्याला तुम्ही काय मागं यायला ते साहेब बाहेर त्याला चेडीच हाताय नाही हे सगळे भय महाराष्ट्रातले नेते करून तुमच्याकडे एखादा म्हणतात आमच्याला म्हणले काय आणि तुम्ही त्याला म्हणा तेवढं काय करते चला भयाला काम सांगा बरं थोडं आपल्या बापदादाने आयुष्यभर पांढरे केले का नाही यांचे केले नाही आयुष्यभर मग आता मराठा आरक्षणात आपले लेकरं मोठे म्हणाले काय या साहेबांच्या भयाला म्हणा एक सतत कॉम्प्लेंट चेक करायचं येईल काय मग काय नाही म्हणतात म्हणजे त्याच्या पापाचे माझ्याचे आपण चिपकाय आणि आपल्या लेकरांना आरक्षण मिळालं ते मोठे होणार त्याला रोग आला आता मोठे सावध व्हा आता तुम्ही राजकारण करू नका एवढा कसा नाही तुम्ही अवश्य राजकारण करा पण आधी आरक्षण आपल्या लेकरा आधी लेकरं डोळ्यासमोर ठेवा मग बाकी आता दहशत किती दिवस चालते बघू दडपच्या फडणवीसांची किती दिवस चालते बघू नसता पुन्हा इकडे यायला लागतं आपल्याला एकदा 1.5 ते 2 कोटी संख्येनं मराठी आंदोलन एकत्र आले कोणालाच मुलगायला कुंकडे कोणत्या बांधावर तितकेच मराठी कोणी कोणाच्या आमसुब्याकडे नेहमी नाही काय चाललं कोणी कुंकड पण रोडला तेवढे कोण कोणाच्या गाड्या ढकले ते याचा आणि एवढे संख्येने आले याने जर असं जर सुटली ना आता 5 ते 6 कोटी मराठ्यांनी सगळे टाकलेले मराठ्यांची ताकद काय असते ना एकदा ह्या जगाला ताकद दाखवून द्यायची 900 करोड बघितलं आपल्याला कारण अशी सभा जगात कोणाची झाली नसेल यांची दहशतच मोडून काढायची लेकरा बाळासह माता मावल्याने सगळ्या गावाची गावं झाडून पुसून यायचे आपल्याला जमीन पार्किंगला कमी पडत आपल्याला थोडी 1000 एकर वस्तू पार्किंगला लागला आणि इतकी एकत्र जमीनच घ्यायला 10 टेमा काम करतात 10 सध्या सगळ्या कानाकोपरात पिंजून काढायला सुरुवात केली आहे महाराष्ट्राला सगळा कानाकोपरा कुठं होऊ दे फक्त मराठीचा एकदा हा प्रलय दाखवायचा कशाला म्हणते सभा आणि कशाला म्हणते एकजूट यांना असा नाही गावाला बघायची सभा झाली दुसऱ्या दिवशी सकाळी एवढ्या ताकदीने एकत्र यायचं 900 एकर मिळाली तर त्याच्यात मराठी बसत तुम्हाला आजच सांगतो तशी वेळ ना ते एकत्र यायची ते लवकर देते पण जर असेल तर असे छोटे पुढे नाकर करणं पोरांना बेजार करायचं काम केलं आपल्याला आपल्या लेकरांना वाचवण्यासाठी एकजूट दाखवावं लागणार आहे आणि गावाची गावं झाडून पुसून येतं गाव सांगितलं परभणी जर बाहेर निघाली सगळ्याच्या ठिकाणी कोण जायला कोणाला मिळत नाही पण तुमचा शेवटचं नुसतं परभणीचं टोक परभणी पुढचं थेट त्या ठिकाणी दिसतं पाहिजे परभणी जिल्ह्यातला हिंगोली जिल्ह्यातला मराठा जरी बाहेर पडला 200 किलोमीटर तुम्हाला तो भरायला जागा नाही मिळणार कोणत्या सभा सुरू होती तो भरायला सुरू सभा इतक्या ताकदीने येतात गावाची गावं झाडून पुसून आणायची स्वतःच्या लेकरासाठी मी पुन्हा एकदा तुम्ही सगळ्यांना आज बसून घ्यायची गाव जाणे करायचं ज्याच्या गावात चोरी होईल ते पुरं गावाला म्हणा सभा गावात माणूस असणार चोरीने होणार का होणार 2-3 माणसं फक्त घर सभा हे मी लांब दिसणाऱ्या फळात तुम्ही पाहिजे अरे बाबा हे बसून तिकडे हे पार ताकदीने सुरुवात करा उद्यापासून कामाला सगळे मारा आपल्याला ओबीसीतून आरक्षण घ्यायचं हारायचं नाही जातीला हारून घ्यायचं नाही म्हणजे माझा
तरी तुम्हाला जातीला हरवून द्यायचं नाही. इथं अस्मिता जातीचा प्रतिष्ठापना लागलेली आहे. त्याने ठरवलंय खोटे गुन्हे दाखल करून यांना हरवायचं, अजिबात व्हायचं नाही. खोटे गुन्हे दाखल झाले तर अजिबात व्हायचं नाही. ते जाणून बुजून करणार आहे. तुम्ही काय गुन्हा नाही केले त्यांना घ्यायला काय होत नाही. ते सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला माहिती पोरांना किती त्रास झाला. करा सण पण आपली जातमूत होईल. पुढच्या पिढ्याला त्रास होणार नाही. पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, एक पुन्हा उभी करा, गावोगाव पुन्हा पिंजून करा. माझा शब्द आहे तुम्हाला, माझा जीव जरी गेला ना तरी या मराठा समाजाच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण घेऊन पुन्हा टाकल्याशिवाय मी आपण त्या परभणीकरांनी पुन्हा एकदा या महाराष्ट्रात ताकद दाखवली. घ्यायची होती बैठक, तुम्ही घेतली विराट सभा. सगळ्यांनी कामाला लागा. आपल्या लेकरांच्या लढाईसाठी धन्यवाद. देश फिनिश